जय श्रीराम. आज आपण जाणार आहे दोन मुख्य मंदिर पाहण्यासाठी. एक तर हे पुणे सातारा हायवेवर असलेले हे त्रिमंदिर आणि दुसरे पुण्यात असलेले दगडूशेठ हलवाई मंदिर. गाडीवरनं उतरलो आणि निघालो हायवेच्या किनारी असलेले हे त्रिमंदिर पाहण्यासाठी. हायवेच्या वरती पूल होता पलीकडच्या साईडला जाण्यासाठी. पायऱ्या वगैरे चढल्या. मंदिरात आतमध्ये एंट्री करताच बोर्ड लागलेला होता पवित्र कपडे घालून येण्यासाठी. मंदिरात आतमध्ये गेलो. पूर्ण स्ट्रक्चर मार्बलचे बांधलेले होते. मंदिराचे बांधकाम पूर्ण मकराना मार्बल आणि डोलपूर स्टोन मध्ये बांधलेलं आहे. या मंदिराला त्रिमंदिर म्हणले का जाते याच्या आधारित मुख्य 3 देव आहेत. सिमंदर स्वामी, श्रीकृष्ण आणि महादेव अशा 3 मंदिरात. तसे पाहायला गेले तर मुख्यतः 31 पेक्षा जास्त मूर्त्या आहेत. असे हे त्रिमंदिर. या मंदिराची माहिती सांगावी म्हणली तर हे मंदिर साधारणपणे 2021 ते 22 दरम्यान बांधकाम झाले आणि 2025 फेब्रुवारी मध्ये या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली. मंदिराच्या आजच्या साईडला गेलो तर तिथं आपल्याला सात्विक भोजनाची सोय आहे. मंदिरापुढे पुस्तकालय होते. पुस्तके घेतली आणि निघालो पुढे. इथे शाळेतली मुले ही सहलीसाठी येत असतात. मंदिरापुढचा भव्य असा देखावा पाहण्यासाठी तुम्हीही एकदा या. मंदिर पाहिले. मंदिराचे पुढचा हा नजारा पाहून मन तृप्त झाले. याच्या पुढे बारक्या मुलांसाठी खेळण्यासाठी हे बाग सुद्धा आहे. थोडा वेळ बसलो मंदिर पाहत आणि निघालो आपल्या पुढच्या लोकेशनसाठी. आपण पुढे निघालेलो आहे पुण्यामध्ये. पुण्याच्या मध्यवर्ती वसलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पाहण्यासाठी. पुण्यामध्ये एंट्री केली. बरगतचा असे ट्रॅफिक होते. आपल्याला समोर मेट्रो दिसली. पाहिले आणि निघालो. जाता जाता पुण्यातला हा शनिवार वाडा दिसला आणि निघालो पुढे गणपती मंदिर पाहण्यासाठी. गाडीतनं उतारलो आणि निघालो. ट्रॅफिक खूप होतं त्यामुळं गाडी मागच पार्क केली आणि निघालो पुढे. 1968 ते 1984च्या काळात काळात आहे. या मंदिराची कथा सांगावी म्हणली तर या मंदिराची स्थापना 1893 मध्ये झाली. त्या काळी प्लेगच्या साथीने दगडूशेठ हलवाई यांनी आपला मुलगा गमावला. आपल्या गुरुजींच्या सल्ल्यानुसार मनाला शांती मिळावी आणि समाजाच्या कल्याण व्हावे या हेतूने त्यांनी या मंगलमूर्तीची स्थापना केली. मंगलमूर्तीचे दर्शन घेतले आणि निघालो पुढे. पुण्यातच मित्राचे लग्न होते. लग्नाला गेलो. सजावट खूप सुंदर केली होती. कसा वाटला हा आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.